हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही आलो आहे भुलेश्वर मंदिरामध्ये आणि साधारण पुण्यापासून हे 45 ते 50 किलोमीटर अंतरावरती ही प्लेस आहे आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आणि हे रस्ते तुम्ही बघू शकता, एकदम असे ट्रिकी रोड आहेत. आणि इथं आल्यावर आम्हाला औंधची आठवण झाली. औंधला पण या माई देवीचं मंदिर आहे आणि हा असा घाट आहे. आणि ऍक्च्युली आम्ही खूप दिवसांनंतर आज व्हिडिओ येत आहे आणि याच्यानंतर कदाचित आता रेग्युलर पण येतील व्हिडिओ येतच नव्हते. त्याचं कारण असं की आशुतोष पण नव्हता इथे, इंडियाच्या बाहेर होता, ब्रुनाईला गेला होता तो पण. त्यामुळं आम्हाला कुठं बाहेर जायलाही झालं नाही. आणि आज बऱ्याच दिवसांनी आम्ही आलेलो इथे भुलेश्वर मंदिर बघायला. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेलच. भुलेश्वर मंदिर, त्यानंतर थेऊरचं गणपतीचं मंदिर जे अष्टविनायकापैकी एक आहे ते मंदिर, आणि रामदरा टेम्पल, आणि त्यानंतर ते महाभारतातलं पण एक टेम्पल होतं ना आपण ते बघितलेलं, काय त्याचं नाव आठवतंय का? त्याचं नाव मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. MIT कॉलेज जवळ आहे. तर ह्या सगळ्या प्लेसेस ज्या आहेत ना त्या खूप जवळ आहेत. तर त्या तुम्ही 3-4 प्लेसेस एका दिवसामध्ये पण करू शकता. रामदरा टेम्पल करा, भुलेश्वर मंदिर करा, त्यानंतर हे आहे थेऊरचं गणपती मंदिर आहे. हे सगळे प्लेसेस जवळ आहेत. हो, जेजुरी करून आले होते बरेच जण इथे जे आले होते ते. इथून जेजुरी पण जवळ आहे, ते पण तुम्ही करू शकता. वळणाचं रोड आहे, म्हणजे साधारण 10 मिनिटाचा रोड असा आहे की नाही, 11 मिनिटाचा घाट. हो, हा इथे असं बोर्ड आहे, माळशिरस पुरंदर. तर थोडासा कच्चा रोड चालू झालाय. आणि जे समोर दिसत आहे ना वरती, बहुतेक हेच मंदिर आहे. हो ना? हो, खालून पण दिसत होतं, पण आता हा थोडा कच्चा रोड असा चालू झालेला आहे. साधारण 5 मिनिटाचं जे आहे ते कच्चा रोड दिसतंय. इथे आम्हाला ते पार्किंगची हे दिली त्यांनी रिसीट. 50 रुपये काहीतरी त्यांची फी आहे. आता बघूया. आता हो, गार्डन पण काहीतरी बनवताय तिथे, डेव्हलपमेंट चालू आहे अजून. मस्त केली, छान. असं शार्प राईट आहे, त्यामुळे एकदम मला हळू गाडी घ्यायची. इथं आपला औंधला पण असंच रोड आहे ना. हो, औंधला माई देवीचं मंदिर आहे ना, पण इथं हा थोडाच पार्ट आहे, तिकडे जास्त आहे. हा, इथं पण एक परत शार्प आला, एकदम शार्प. बापरे, वरती आल्यानंतर असंच पार्किंग आहे, इथंच तुम्हाला गाडी लावायची. समोर जायचंय. हो ना, डोकं सांभाळायला पाहिजे. वाव, मस्त दिसतंय मंदिर. छान आहे. हो, हे 6व्या शतकात बांधलेलं मंदिर आहे पांडवांनी. तर पुणे जिल्ह्यामध्ये यवतजवळ असलेलं प्राचीन आणि ऐतिहासिक असं सुंदर असं हे शिवमंदिर आहे. आणि हे मंदिर जे आहे ते डोंगरावरील एका किल्ल्यावर वसलं आहे आणि त्या किल्ल्याचं नाव आहे दौलत मंगल. आणि इथली सुंदर अशी शिल्पकला आणि अनोखी अशी वास्तुकला ही पर्यटकांना इथं येण्यासाठी आकर्षित करते. आणि याचा इतिहास सांगायचा झाला तर इसवी सन 12 ते 23 या यादवकालीन हेमांडपंथी शैलीत बांधलेलं हे मंदिर आहे. आणि लोककथांनुसार हे मंदिर पांडवांनी बांधलेलं आहे. महाभारत आणि रामायण यांच्यामधल्या जे देवदेवता होत्या त्यांच्या मूर्ती इथं तुम्हाला बघायला मिळतील. पण असं म्हणलं जातं की इथल्या ज्या काही मूर्ती आहेत, काही मूर्तींचे हात नाही आहेत, पाय नाही आहेत, कारण मुघलांनी
या मंदिरावरती हल्ला केला होता आणि हे जे नुकसान आहे ते केलं होतं असं लोककथांनुसार कळतं. आणि तुम्हाला हे माहिती आहे का की या मंदिराला भुलेश्वर मंदिर असं का म्हणतात? तर याच्या मागेही एक कथा आहे. ती अशी की माता पार्वती तपश्चर्या करत असताना भगवान शंकरांनी तिची परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळी रूपे धारण केली आणि त्यामुळं शिव येथे बोलवणारे ईश्वर म्हणून भुलेश्वर असं या मंदिराला नाव पडलं. आणि अजून असंही म्हणलं जातं की इथं जर तुम्ही या मंदिरामध्ये प्रसाद अर्पण केला आणि 4-5 पेढे जर अर्पण केले असतील तर त्यातला एखादा पेढा आहे तो गायब होतो असंही इथं म्हणलं जातं. आणि बाहेर प्रचंड ऊन होतं पण आतमध्ये गेल्यानंतर असं अगदी AC मध्ये कसं असतं तसा मस्त गारवा इथे तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये जाणवतो. अशी सुंदर अशी वास्तुकला बघायला मिळाली. अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे. तर तुम्हालाही जर धार्मिक स्थळांना व्हिजिट द्यायला आवडत असेल तर तुम्ही एखाद्या विकेंडला पुण्यापासून जवळ असणारी ही प्लेसेस एका दिवशी कवर करू शकता. तर तुम्ही ही प्लेस बघितली आहे का? नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. भेटूया लवकरच अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सी यू. टेक केअर.